नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझं नाव केदार बारोळे। आपण माझ्यासोबत या मुद्द्यांच्या संदर्भात डिस्कशन करत चाललोय, जी मुद्दे भारतामध्ये किंवा म्हणून या जगामध्ये भारताचं नाव गाजवण्यास सक्षम ठरत आहेत। तर अशा मुद्द्यांची सीरीज आपण करत चाललोय। या सीरीजचा अजून बारसं व्हायचं बाकी आहे, जे आपण लवकरच करणार आहेत। पण या सीरीजमध्ये आपण सुरुवातीला चंद्रयान 3 बघितलं, त्यानंतर मणिपूरचा इश्यू बघितला आणि त्यानंतर आज आदित्य L1 जे इस्रोचं नवीन फ्लॅगशिप मिशन आहे, जे थोड्याच कालावधीमध्ये इस्रोनं लगेच लॉन्च करायचा निर्णय घेतलाय। म्हणजे काय मागे काही दिवसापूर्वी जुलै 14ला साधारणपणे चंद्रयान 3चं लॉन्च झालं, जे 23 ऑगस्टला सक्सेसफुल रूपांतरण झालं। आता त्याचं चंद्रयान 3चं जे काही रोवर आहे, ज्याला आपण प्रज्ञान रोवर म्हणतो, ते चंद्रावर फिरतंय आणि त्याचसोबत इस्रोनं नवीन मिशन लॉन्च करायचं ठरवले। ते 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य L1 या नावाचं मिशन इस्रो लॉन्च करणार आहे। आता ह्या आदित्य L1 जे आहे ते सूर्याच्या संदर्भात असलेलं मिशन आहे, हे आपल्या सगळ्याला माहिती आहे। अनेक लोकांच्या मनात ही संकल्पना असेल की आता इस्रो सूर्यावर जाणार, म्हणजे इस्रोनं चंद्रयान 3 चंद्रावर लँड केलंय, तर इस्रो जे आहे ते आता सूर्यावर आदित्य L1 नावाचं मिशन लॉन्च करणार आहे। याचा अर्थ बऱ्याच जणांनी असा चुकीचाही घेतलेला असू शकतो की इस्रो जे आहे ते आता सूर्याकडे निघालाय किंवा सूर्यावर निघालाय। सूर्याकडे निघाला आहे हे एका अर्थी बरोबर आहे, पण सूर्यावर उतरणार आहे हे मुळात चुकीचं आहे। याच संदर्भातले जे काही मिथ्स आहेत, जे काही भ्रामक कल्पना आहेत किंवा ज्या काही तुमच्या शंका आहेत, त्या सगळ्या क्लिअर होणार आहेत। त्याच्यापूर्वी आपल्याला आजपर्यंत चंद्र माहित होता, पृथ्वी माहित आहे किंवा पृथ्वीचे अंतरंग माहित आहेत, पृथ्वीचा ॲटमॉस्फिअर माहित आहे, वातावरण माहित आहे, पण आपण सूर्याचा कधी अभ्यासच केला नाहीये। मुळात सूर्याला सुद्धा स्वतःचं वातावरण आहे, सूर्याचे सुद्धा अलग अलग अंतरंग आहेत, ते आपल्याला अभ्यासावे लागतात। आता हा झाला ॲस्ट्रोफिजिक्सचा भाग, म्हणजे साधारणपणे हे फिजिक्समध्ये येतं, जे फिजिक्स आपल्याला 11वी 12वीला होतं, पण इतकं डेप्थमध्ये नव्हतं। ज्यावेळेस आपण पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन लेवलला ॲस्ट्रोफिजिक्समध्ये जाऊ, त्यावेळेस हे खूप डिटेलमध्ये आहे। पण मुळात आता एक विद्यार्थी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून इस्रोच्या या मोहिमेचं वैशिष्ट्य आपल्याला माहित पाहिजे की इस्रो हे का करते, म्हणजे इतके पैसे या मोहिमेमध्ये लागले, त्या तुलनेत बाकीच्या देशांपेक्षा खूप कमी लागलेत, पण तरीही इस्रो हे मोहीम करण्याचं धाडस का करते किंवा इस्रो ह्या मोहिमेचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। म्हणून आजच्या लेक्चरला उशीर न करता ह्या सेशनला सुरुवात करतोय। आदित्य L1 खरंच चंद्रावर किंवा आदित्य L1 जे मिशन आहे इस्रोचं, ते खरंच सूर्यावर उतरणार आहे का किंवा सूर्यावर चाललं आहे का, तर ते समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे मिशन काय आहे आणि ते मिशन कशासाठी आहे। तर आदित्य L1 मिशन जे आहे हे इंडियाज फर्स्ट ऑब्झर्वेटरी क्लास म्हणजे त्याच्यावर काय म्हणण्यात थोडक्यात आपण लक्ष ठेवणं किंवा आपण म्हणतो ना निगराणी ठेवणं, त्या निगराणीच्या संदर्भातलं एक ऑब्झर्वेटरी क्लास मिशन आहे, जे स्पेस बेस्ड सोलार मिशन आहे। ते इंडियाच्या द्वारे राबवलेलं इस्रोच्या द्वारे राबवलेलं पहिलं मिशन आहे। मग याच्यात कोण कोण आहे? इस्रो आहे, आयुका आहे, त्याच्यानंतर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आहे आणि IIA इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणून जी आहे बेंगलोरमधली संस्था, अशा 4 संस्थांनी मिळून याच्यावर पेलोड लावलेले आहेत। आता पेलोड नावाची संकल्पना तुम्ही नेहमी ऐकता। पेलोड म्हणजे एक जे काही यान चाललंय वरती, किंवा जसं आता विक्रम लँडर गेलं बरोबर, त्या विक्रम लँडरवर जे काही परीक्षणासाठी जे काही प्रयोगासाठी वेगवेगळे उपकरणं लावले होते त्याला पेलोड म्हणतात। किंवा प्रज्ञान रोवर आहे, प्रज्ञान रोवरवर जे काही कॅमेरे असतील, लेन्सेस असतील, दुर्बीण असतील, त्याला पेलोड म्हणतात। हे 4 संस्थांनी मिळून याच्यावर पेलोड बसवलेत आदित्य L1 वर, आणि हे आदित्य L1 एका विशिष्ट ठिकाणी जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे। पण आपल्याला हा सूर्याचा अभ्यास कशासाठी करायचा आहे हे आधी माहित पाहिजे की सूर्य काय आहे, सूर्याचे हे अंतरंग काय आहेत, सूर्यावर प्रकाश निर्मिती कशी होते, सूर्यावर ऊर्जेची निर्मिती कशी होते, हे सगळं आपल्याला माहीत असणं एक जबाबदार विद्यार्थी म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून थोडंसं माहीत पाहिजे। तर आपल्याला ह्या सूर्याचं जे काही अंतरंग आहे, मी अगदी सोप्या भाषेत सांगतो। म्हणजे बेसिकली पृथ्वीच्या अंतरंगात बी तुम्ही बघितलं, कोर आहे, मॅन्टल आहे, प्रावरण म्हणजे मराठीत त्याला प्रारण म्हणतात, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघतो। तसंच सूर्याचा सुद्धा एक अंतरंग आहे, ज्याला इनर कोर असं वगैरे म्हणतात। त्याच्यामध्ये साधारणपणे जर तुम्ही बघाल तर हा जो काही पार्ट आहे याला कोर म्हणतात। जसं पृथ्वीचं पण काय आहे, गाभा आहे, तसा हा सूर्याचा गाभा आहे। त्याच्यावरती रेडिओ ॲक्टिव्ह लेअर आहे किंवा रेडिओ ॲक्टिव्ह परत आहे। त्याच्यावरती आला तर फोटोस्फिअर आहे, जो आपल्याला सूर्याचा भाग दिसतो, मुळात जो आपल्याला दृश्य भाग आहे तो फोटोस्फिअर आहे। त्याच्यावरती क्रोमोस्फिअर आहे आणि त्याच्यावरती सगळ्यात वरती जे आहे ते कोरोना लेअर आहे। या प्रत्येक लेअरचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक लेअरचं तापमानाचं वेगवेगळं पण आहे किंवा त्या प्रत्येक लेअरचं कंपोजिशन वेगवेगळं आहे। हे सगळं आपल्याला बघायचं नाहीये, आपल्याला काय बघायचं आहे तर ह्या मिशनसाठी का गरजेचं आहे ह्या लेअरचा अभ्यास करणं। तर तुम्हाला आपल्याला माहित आहे की आपल्याला प्रकाश जी आहे किंवा जी ऊर्जा आहे ती सूर्यापासून भेटते, सगळ्याला माहित आहे। म्हणजे जर सूर्य नसता आपल्या सूर्यमालिकेमध्ये किंवा सोलार सिस्टीम जी आहे आपली, त्याच्यामध्ये जर सूर्य नसता तर कुठल्याही ग्रहावर काय नसते,
कशाच प्रकारची जीवसृष्टी नसती, म्हणजे थोडक्यात पृथ्वी अस्तित्वातच नसती जर सूर्य नसता, कारण सूर्याच्या ऊर्जेपासून पृथ्वीवर बऱ्याचशा गोष्टी होतात. झाड उगण्यापासून ते आपल्या शरीरातल्या हालचालीपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी एनर्जी सूर्य प्रोव्हाइड करत असतो. मग ही एनर्जी नेमकी निर्माण कशी होती याच्यासाठी ह्या सूर्याच्या अंतरंगाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यातलं प्रमुख म्हणजे कोरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की सूर्यावर हायड्रोजन गॅसचं प्रमाण खूप आहे, म्हणजे त्याला आपण H+ आयन असं म्हणतो, बरोबर. H+ आयन म्हणजे हायड्रोजन आयन. याच्यावर हा पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय का, तर हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो H+ आयन आहे. आणि हे हायड्रोजनचं जे काही आयन आहे याला साधारणपणे काय म्हणतात, तर हे पिरियॉडिक टेबल मधला आपला पहिला इलेमेंट आहे, ज्याचं ॲटॉमिक मास सुद्धा काय आहे, 1 आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त प्रोटॉन आहे, म्हणून यालाच H+ आयन असं आपण नाव देतो, बरोबर. हे खूप मोठ्या संख्येने सूर्याच्या कोरमध्ये उपस्थित आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की याच्यातून एनर्जी कसं काय निर्माण होते ते आपल्याला समजलं पाहिजे. तर केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन्स तुम्हाला माहीत आहेत. तर केमिकल रिॲक्शन्स होत असताना किंवा जर आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलो, इलेक्ट्रिक्समध्ये आलो, इलेक्ट्रिकल्समध्ये आलो, तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते काय होतात, एकमेकाला रिपील करतात किंवा एकमेकाला दूर ढकलतात. इथं जरासं वेगळं आहे, लक्षात घ्या. इथं हायड्रोजन आयन्स खूप प्रमाणात आहेत, बरोबर. हायड्रोजन आयन्स जे आहेत, हायड्रोजनचे जे काही साधारणपणे प्लस पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते खूप आहेत. म्हणजे तुम्ही गेलात तर सूर्यावर कितीतरी पटीने आहेत, म्हणजे भरपूर सारा प्रमाणात, म्हणजे जवळपास सूर्याचं कंपोजिशन जर सायंटिस्ट लोकांनी जे काही तपासलंय त्यानुसार 73% इतकं सूर्याचं कंपोजिशन हायड्रोजन आयनपासून बनलेलं आहे. म्हणजे किती आहे साधारणपणे बघा, 100 पैकी 73%च्या अधिक साधारणपणे हायड्रोजन आयन्स आहेत. मग हे दोन्ही तर एकमेकांचे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, हे कसं काय कपल होत असतील, म्हणजे साधारणपणे हे दोघं एकमेकांसोबत रिॲक्शन कसं काय करत असतील. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सूर्यमालिकेतील किंवा सोलार सिस्टीम मधील सर्वाधिक मास असलेला किंवा सर्वाधिक कंपोजिशन गाढा असलेला एक तारा तो म्हणजे सूर्य आहे. सूर्याचं कंपोजिशन जास्त असल्यामुळे सूर्याचं काय आहे, भयानक प्रेशर आहे किंवा एकंदरीत म्हणूया की दबाव खूप मोठा आहे सूर्याच्या कंपोजिशनमध्ये. त्यामुळं त्या अतिरिक्त दबावामुळं हे दोन पॉझिटिव्ह चार्ज असलेले आयन्स जे आहेत हायड्रोजनचे ते काय होतात, कपल होतात, बरोबर. हे काय होतात, एकत्रित होतात आणि याच्यापासून बनतं हेलियम आयन. ठीक आहे. तर ह्या हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्रित येऊन, दोन हायड्रोजन एकत्रित येऊन काय बनतं, हेलियम आयन. मग आता हे हेलियम आयन बनण्याची प्रक्रिया सोपी आहे का, नाही, खूप किचकट आहे. म्हणजे साधारणपणे खूप सारा प्रेशर, खूप सारं त्याच्यामध्ये तुम्हाला तशा सिच्युएशन्स निर्माण होऊन काय होतं, हे हायड्रोजन आयन एकत्र येतात आणि त्याच्यापासून हेलियम बनतं. आता हे एवढं केमिस्ट्री का सांगतोय, त्याचं रिझन आहे, लक्षात घ्या. हे रिझन ऐकल्यावर तुम्ही भविष्यामध्ये पुन्हा कुणालाही सांगा, तुम्हाला ती जिनियस मानणार आहे. त्याचं रिझन आहे का, ठीक आहे. हेलियम आयन जे आहे, हे हेलियम आयन निर्माण होत असताना इथं दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे प्रकाश निर्मित होतो, या प्रकाशालाच फोटॉन असं म्हणलं जातं. आणि दुसरं जे होतं ते इथं भरपूर सारी एनर्जी निर्माण होते. म्हणजे ह्या फोटॉनच्या स्वरूपामध्ये इतकी एनर्जी निर्माण होते, म्हणजे साधारणपणे 100 अणुबॉम्ब इतकी एनर्जी एका हायड्रोजन बॉम्बमध्ये असते. म्हणून हायड्रोजन बॉम्ब हे जास्त घातक असतात. का, कारण सूर्याचा जो काही इनर कोर आहे, जो आपण बघतोय सूर्याचा जो काही इनर कोर आहे, इथं काय होतंय, हायड्रोजन हायड्रोजनचं फ्युजन होतंय. यालाच म्हणलं जातं इंग्लिशमध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतंय, राईट. हे न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन जे आहे ते फिशन रिएक्शन पेक्षा खूप काय आहे, मोठी असते. त्याच्यामधून ऊर्जा पण काय होते, जास्त निघत असते. मग ही जी काही ऊर्जा निघाली आहे, हे जे काही प्रकाश निघालाय, हा प्रकाश पृथ्वीवर येत असतो. पण लक्षात ठेवा, आपण जो आज प्रकाश अनुभवतोय सूर्याचा, जो आपल्याला सांगण्यात येतो की सूर्याच्या पृष्ठभागापासून पृथ्वीपर्यंत 8 मिनिट 32 सेकंदामध्ये 8 मिनिट 32 सेकंदामध्ये सूर्याची प्रकाश किरणे पोहोचतात सूर्याच्या पृष्ठभागापासून. लक्षात ठेवा, 8 मिनिट 32 सेकंदामध्ये पृथ्वीपर्यंत सूर्याची किरणे येतात. पण मी असं म्हणतोय की हे जे आहे ते अर्धसत्य आहे. हे बरोबर आहे, पण हे अर्धसत्य आहे. याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट आहे, ते म्हणजे आज जे प्रकाश किरण आपण अनुभवतोय त्याची निर्मिती 10 लाख वर्षापूर्वी झाली असेल, किंबहुना त्याच्यापेक्षा आधी झाली असेल. काय सांगतोय मी, तर हे जे काही प्रकाश आपण अनुभवतोय, जो 8 मिनिट 32 सेकंदामध्ये पृथ्वीवर पोहोचतोय, हा प्रकाशाची निर्मिती, ह्या फोटॉनची निर्मिती साधारणपणे 10 लाख वर्षापूर्वी मानवी सभ्यता निर्माण होण्याच्या पूर्वी झालेली आहे. काय म्हणलं मी, मानवी सभ्यता किंवा पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी झालेली असू शकते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. हे का होतंय, तर हे जे काही रिॲक्शन आहे, जे इथं फोटॉन
किंवा हायड्रोजन प्लस हायड्रोजनचं मिळून जे हेलियम बनते, याच्यामधून जी ऊर्जा निर्मिती होते, याच्यामधून जे फोटॉन निर्मिती होतं, त्या फोटॉनला साधारणपणे हे जे काही रेडिओ ॲक्टिव्हची परत आहे, तुम्ही जी काही परत बघताय रेडिओ ॲक्टिव्हची, हे रेडिओ ॲक्टिव्ह लेअरला पार करून यायला एवढा कालावधी लागतो. या रेडिओ ॲक्टिव्ह लेअर जी आहे याच्यामध्ये अलग अलग चार्ज पार्टिकल्स असतात. त्याला धडकत धडकत ह्या लेअरमधून बाहेर येऊन सरफेसला यायचं आणि सरफेसवरून साधारणपणे पृथ्वीपर्यंत यायला ह्याला लाखो वर्ष लागतात ह्या फोटॉनला बाहेर निघायला. हेच कारण आहे की ह्या पृथ्वीचं जे काही आपल्याकडे सूर्यप्रकाश अनुभवतो आपण, त्याची ऊर्जा कमी झालेली असते. म्हणजे जर समजा या कोरमध्ये निर्माण झालेला फोटॉन जो खूप हाय एनर्जी घेऊन येतोय, तो जर डायरेक्टली पृथ्वीवर आला असता तर पृथ्वीचं त्यानं नुकसान केलं असतं, पृथ्वीला तोडून टाकलं असतं. कारण याच्यामध्ये ऊर्जा किती असणार आहे लक्षात घ्या. एक दोन हायड्रोजन आयटम काय होत आहेत, हाय प्रेशर खाली एकत्र येत आहे, म्हणजे इथं न्यूक्लिअर फ्युजन होते, न्यूक्लिअर फ्युजन बॉम्ब तयार होतोय आणि त्याचे जी काही ऊर्जा आहे ती जर पृथ्वीवर येत असेल तर पृथ्वी नष्ट होणं सहज शक्य आहे. पण ही रेडिओ ॲक्टिव्ह लेअर जी आहे ती काय करते, ह्या फोटॉनला काय करते, खेळवून ठेवते. हे फोटॉन 10 लाख वर्ष इथंच खेळतात आणि जितकं जास्त धडकतील तितकी जास्त हे काय करणार, एनर्जी लूज करणार आहेत, एनर्जी सोडून देणार आहेत. ही एनर्जी जी काही सोडलेली एनर्जी आहे ती इथंच राहते आणि जे फोटॉन हळूहळू जे सुरुवातीला गॅमा किरणांच्या स्वरूपात होते ते हळूहळू एक्सरे किरणांच्या स्वरूपात येतात. एक्सरे किरणांपासून ते परत विजिबल लाईटच्या स्वरूपात येतात आणि मग ते पृथ्वीवर येतात. म्हणून त्याची ऊर्जा कमी होते. आता हे एक्सरे मध्ये कन्वर्जन होणं, विजिबल लाईटमध्ये कन्वर्जन होणं हे प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. प्रकाशाची तीव्रता म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे प्रकाशामधली ऊर्जा निघून जाणं होय आणि ही ऊर्जा ह्या धडकण्यामुळे निघून जाते आणि ती पृथ्वीवर येते. आता तुम्हाला समजलं की 10 लाख वर्ष का लागतात ह्या प्रकाशाला निर्मिती होऊन पृथ्वीवर यायला. तर त्याचं कारण हे आहे, हे रेडिओ ॲक्टिव्ह लेअर, बरोबर. याच्यामध्ये याचा वेळ जातो. आता याचा जो दुसरा पार्ट आहे तो पार्ट म्हणजे साधारणपणे आपल्याला क्रोमोस्फियर आहे. हे जे फोटोस्फियर, हे जे आपल्याला दृश्य म्हणजे पिवळा कलर ज्याच्याकडे आपण बघू शकत नाही कंटिन्युअसली, तो फोटोस्फियर असतो. आणि ह्या फोटोस्फियरचं वैशिष्ट्य असं आहे की या कोरमध्ये साधारणपणे 15 मिलियन डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. 15 मिलियन डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. पण ह्या फोटोस्फियरवर साधारणपणे 5000 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास तापमान आहे. म्हणजे ज्या कोरमध्ये 15 मिलियन डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, त्याच्या सरफेसवर काय आहे, 5000 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. त्याच्या उलट ज्यावेळेस आपण क्रोमोस्फियरकडे येतो किंवा या कोरोना लेअरकडे येतो, इथं परत 1.5 लाख किंवा 1.5 मिलियन डिग्री सेल्सिअस किंवा 15 मिलियन डिग्री सेल्सिअस परतपर्यंत टेम्परेचर जातं. म्हणजे असं म्हणता येईल की जे सूर्याची खालची परत आहे आणि वरची परत आहे त्यामधला जो काही फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरचा पार्ट आहे याचं तापमान असं म्हणूयात की अपवादात्मकरित्या काय आहे, कमी आहे. पण त्याच्या कोरचं आणि त्याच्या कोरोना लेअरचं काय आहे, तापमान जास्त आहे. कारण इथं वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत. आता याच्या पाठीमागे अलग अलग थेरी झाल्यात, पण ते एकही थेरीज खरी मानली जात नाही जोपर्यंत सूर्याचा अभ्यास केला जात नाही. म्हणून सूर्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या गोष्टीच्या स्वरूपातून हे महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस आपण पुढे जाऊ, हे समजलं असेल, हे बेसिक होतं, ठीक आहे. ज्यावेळेस आपण पुढे जाऊ त्यावेळेस आपल्याला ह्या मिशनच्या बाजूने एक महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे, ते म्हणजे कोरोना. कोरोना म्हणजे कोरोना व्हायरस नाही, तर ही कोरोना नावाची एक लेअर आहे जी साधारणपणे सूर्याची सगळ्यात बाहेरची लेअर असं समजलं जातं. म्हणजे सूर्याचं जे काही वातावरण आहे त्याच्या सगळ्यात बाहेरची जी लेअर असते ती कोरोना लेअर असते. याच कोरोना लेअरचा वापर किंवा याच कोरोना लेअरचं नाव कोरोना व्हायरसला दिलंय असं विकिपीडियानुसार सांगितलं जातं. कारण कोरोना लेअर म्हणजे सूर्याच्या भोवती असलेला हा जो काही पट्टा दिसतोय तुम्हाला, साधारणपणे हा जो काही गॅसियस पट्टा दिसतोय किंवा असा प्रकाश दिसतोय त्याला कोरोना लेअर असं म्हणलं जातं. आणि कोरोना व्हायरसच्या बाजूने सुद्धा क्राउन लाईक स्ट्रक्चर होते आणि क्राउन लाईक स्ट्रक्चर हे लॅटिन भाषेमध्ये कोरोनार म्हणून असं ओळखलं जातं. त्याच्यामुळे याला कोरोना लेअर पण म्हणतात आणि कोरोना व्हायरसला कोरोना असं म्हणतात. या दोघांचं रिसेम्बलन्स किंवा एकमेकांसोबत सिनोनिम्स असणं, समानार्थी शब्द असणं साहजिक आहे, कारण त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार त्याला नाव दिलं गेलंय. मग ही कोरोना लेअर आपल्याला पाहायला मिळाली का, तर यस, ऑब्व्हियसली पाहायला मिळते. ती कधी, तर ती साधारणपणे ज्यावेळेस सोलार इक्लिप्स असतं किंवा सूर्यग्रहण असतं त्यावेळेस आपण पाहतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये ज्यावेळेस चंद्र येतो त्यावेळेस सूर्याच्या भोवती आपल्याला एक असा पट्टा दिसतो. हे नॉर्मली सुद्धा पाहता येतं का, तर येतं. कधी पाहता येतं, ज्यावेळेस आपण कोरोनाग्राफ नावासारख्या एखाद्या दुर्बिणीचा वापर करतो त्यावेळेस आपण ही कोरोना लेअर पाहू शकतो.
पण याला पाहण्यासाठी आपण सोलार इक्लिप्समध्ये कॉमनली हे बघू शकतो. ज्यावेळेस आपण एक्सरेचा जो कागद असतो तो जर सोलार इक्लिप्सकडे धरून बघितला तर आपल्याला सूर्याच्या भोवती एक अशी परत दिसून येईल किंवा सूर्य जो आहे तो आतून काळा दिसेल आणि भोवताल त्याच्या काय दिसेल, तुम्हाला एक प्रकाशाची छटा दिसेल. त्याला म्हणायचं करोना लेअर. आता ह्या करोना लेअरचं वैशिष्ट्य काय आहे तर साधारणपणे हे तुम्हाला स्पेस वेदर नावाच्या कन्सेप्टमधून समजून येणार आहे. म्हणजे जसं पृथ्वीवर वेदर महत्त्वाचं आहे, म्हणजे आपण म्हणतो की जे वेदर आहे पृथ्वीचं ते पृथ्वीवरच्या सगळ्या जे काय आहेत ते कालावधी निश्चित करतो. म्हणजे रेनी वेदर असेल किंवा तुमचं समर वेदर असेल, हे आपल्या पृथ्वीवर काय होत असतं, सारखं चेंजेस होत असतात. हे जे काही चेंजेस आहेत किंवा हे जे काही पर्टिक्युलरली तुमचे चेंजेस आहेत हे पर्टिक्युलर स्पेसमध्ये सुद्धा घडत असतात. मग स्पेसमध्ये वेदरमध्ये बदल घडून आणण्याचा सगळ्यात मोठा जो स्रोत आहे तो म्हणजे आपला सूर्यभाऊ, सूरज. ठीक आहे, तर हा काय करत असतो, वेदरमध्ये चेंजेस करून आणत असतो. मग हा चेंजेस करून आणत असतो म्हणण्यापेक्षा हे जे काही करोना लेअर आहे याच्या भोवतालची, ठीक आहे, हे करोना लेअर जे आहे ही सर्वाधिक घातक आहे सगळ्या स्पेस वेदरसाठी. या करोना लेअर्सच्या इथंच पार्श्वभूमीला गॅसियस मास एकत्रित येतं. गॅसियस मास एकत्रित येणं म्हणजे साधारणपणे जे काही गॅस असतात तुमचे ते गॅस एकत्रित येणं, त्याचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे सूर्याच्या मॅग्नेटिक फील्डमुळे त्याचे स्फोट होतात असतात, त्याचे काय होत असतात, ब्लास्ट होत असतात. ते मग सूर्याच्या सरफेसवर बी होतील किंवा त्या करोना लेअरमध्ये होतील. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर हे जे काही ब्लास्ट झाल्यानंतर जी काही एनर्जी आहे ती सोलार वाइंड किंवा सोलार फ्लेअर्स किंवा कोरोनल मास इजेक्शन, ज्याला CME असं म्हणलं जातं, ह्या स्वरूपामध्ये काय होतं, संपूर्ण स्पेसमध्ये किंवा सोलार सिस्टीममध्ये काय होतात, वाहत निघतात. मग हे वाहत असतानाच हे येतात पृथ्वीच्या जवळ. मग होतं काय तर पृथ्वीला स्वतःला एक मॅग्नेटिक स्पिअर आहे, म्हणजे स्वतःची पृथ्वीची व्हॅन ॲनल बेल्टचं नाव ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी. व्हॅन ॲनल बेल्ट ज्याला म्हणतात ते साधारणपणे तुम्ही मंगळयान पिक्चर बघितला असेल, त्यामध्ये पण व्हॅन ॲनल बेल्ट जे आहे त्याचं नाव साधारणपणे तुम्ही ऐकलंय. हे जे काही मॅग्नेटिक स्पिअर आहे ते व्हॅन ॲनल बेल्ट ज्याला म्हणतात, तो पृथ्वीचा एक मॅग्नेटिक गाभा असतो. त्याच्या बाहेर जर वस्तू गेली तर ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमध्ये येत नाही. त्याच्या आतली वस्तू जी आहे त्याच्यावर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट असतो. तसंच हे एक मॅग्नेटिक काय करतं, स्पिअर तयार करतं किंवा मॅग्नेटिक स्टॉर्म तयार करतं, जेणेकरून हे जेव्हा सोलार वाइंड येतात, ठीक आहे, ते ह्या मॅग्नेटिक स्पिअरला निघून जातात. म्हणजे हे सोलार फ्लेअर्स किंवा सोलार वाइंड किंवा कोरोनल मास इजेक्शन जे मुळात खूप जास्त एनर्जी घेऊन येतात, जे पृथ्वीला नष्ट करू शकतात, जे पृथ्वीसोबतच इतर ग्रहाला सुद्धा नष्ट करू शकतात, अशा सोलार वाइंडपासून सोलार फ्लेअरपासून बनण्यासाठी प्रकृतीनं पृथ्वीला एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलंय. पृथ्वीच्या भोवती हे जे काही मॅग्नेटिक स्पिअर तयार झाले, ज्याला नॉर्थ पोल, साऊथ पोल असं आपले वेगवेगळे नावं आहेत, हे जे काही मॅग्नेटिक स्पिअर तयार झाले याच्या भोवताल ज्यावेळेस कोरोनल मास इजेक्शन किंवा सोलार वाइंड वगैरे येते ती याला धडकून या बाजूनं निघून जाते. ठीक आहे, त्याचं तुम्हाला खाली रूप दिसायला बघायला मिळेल. हे बघा, हे साधारणपणे जे आलेत हे पलीकडे गेलेत, हे रेअर्स बरोबर, हे पृथ्वीला वाचून गेलेत, म्हणजे पृथ्वीच्या जवळपासून निघून गेलेत. असाच एक इव्हेंट 1859 मध्ये कॅरिंग्टन इव्हेंट नावानं ओळखला जातो. म्हणजे साधारणपणे तुम्हाला भूगोलामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिजिकल जिओग्राफी ऑफ वर्ल्ड नावाचा कन्सेप्ट शिकता त्यावेळेस तुम्हाला नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलमध्ये अरोरा कलर्स पाहायला मिळतात. अरोरा कलर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे जे काही कोरोनल मास इजेक्शन होतं हे ज्यावेळेस पृथ्वीच्या जवळपासून जातं त्यावेळेस तुम्हाला त्या नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलच्या आकाशामध्ये किंवा एकंदरीत जे काही स्काय आहे त्याच्यामध्ये असे विचित्र विचित्र कलर दिसून येतात, जे दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्ही ज्यावेळेस गुगलवर अरोरा कलर नावाने सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं समजेल. मग हे कॅरिंग्टन इव्हेंट काय आहे तर हे 1 सप्टेंबर 1859 रोजी झालं होतं. तर हे जे काही कोरोना मास इजेक्शन आपण बघितलं, म्हणजे कोरोनापासून निघणारे जे काही सूर्याचा कोरोना आहे त्याच्यापासून निघणारे जे काही सोलार वाइंड आहे किंवा जे काही सोलार फ्लेअर्स आहेत त्याचा एक मोठा लोंढा काय झाला ह्याच्यापाशी आला, पृथ्वीपाशी. मग पृथ्वीचं मॅग्नेटिक स्पिअर आपण जसं आता आपण बघितलं त्यानं त्याला डायव्हर्ट केलं, ते पृथ्वीच्या साईडनं जाऊ लागलं, त्यावेळेस असे कलर निर्माण झाले. पण ह्या कॅरिंग्टन इव्हेंटला लक्षात ठेवण्याची गरज काय होती तर 1859चा काळ आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस टीव्ही, इंटरनेट वगैरे काही नव्हतं. यावेळेस होते ते टेलिग्राफ होते. ठीक आहे, टेलिग्राफ होते, त्याच्या वायरी होत्या, त्याचं भरपूर काही काही कनेक्शन्स होते. तर साधारणपणे हे टेलिग्राफ जे आहे ह्या टेलिग्राफमुळे हे इव्हेंट लक्षात आहे. ज्यावेळेस हे कोरोनल मास इजेक्शन ज्यावेळेस पृथ्वीच्या जवळ आलं ते इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की पृथ्वीचा मॅग्नेटिक स्पिअर त्याला खूप दूरवर लोटू शकला नाही. त्याला काय झालं, ते पृथ्वीच्या खूप जवळून गेलं.
त्यामुळं पृथ्वीवर जे जे काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणारी गोष्टी होत्या त्या सगळ्या काय झाल्या, ठप्प झाल्या, किंवा असं म्हणता येईल इलेक्ट्रिक करंट निघून गेला पृथ्वीमधला काही काळासाठी. म्हणजे साधारणपणे 1 तासासाठी सगळं इलेक्ट्रिक करंट जे आहे ते बंद झालं आणि एक नॅचरल इलेक्ट्रिक करंट तयार झाला जो कॅरिंग्टन इव्हेंट नावाने ओळखला जातो. किंवा तो नॅचरल इलेक्ट्रिक करंट जो होता त्या कोरोनल मास इजेक्शन जे पृथ्वीच्या खूप जवळून गेलं त्याच्यामुळं हे नॅचरल करंट व्हायला मिळाला. म्हणजे साधारणपणे त्यावेळेसच्या टेलिग्राफ लाईन सगळ्या खराब झाल्या. लोक जर टेलिग्राफवर बोलत होती तर ते प्लग काढून, म्हणजे एक स्टोरी अशी आहे की त्या काळामध्ये की 2 व्यक्ती एकमेकांसोबत फोनवर बोलतात आणि त्या दोन्ही व्यक्तींना फोनसाठी जे काही टेलिग्राफसाठी जे काही इलेक्ट्रिक करंट दिलेलं असतं ते दोन्हींनी पिन काढलेले असतात तरीही ते एकमेकांसोबत बोलू शकतात. म्हणजे इलेक्ट्रिक करंट नसताना सुद्धा ते एकमेकांशी बोलू शकतात, कारण हे जे काही कोरोनल मास इजेक्शन आलं होतं त्यानं नॅचरल करंट प्रोव्हाइड केलता पृथ्वीला. आता इमॅजिन करा आजच्या काळात, ज्या काळामध्ये सगळीकडे टीव्ही आहेत, लॅपटॉप आहेत, इंटरनेट कनेक्शन आहे, मोबाईल फोन्स आहेत, अशा असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत आणि अशा काळामध्ये जर समजा कोरोनल मास इजेक्शन जे कॅरिंग्टन इव्हेंट 1859 मध्ये झालं होतं तसंच पुन्हा झालं तर काय अवस्था होईल. म्हणजे अशा सॅटेलाइट्स ज्या पृथ्वीच्या भोवताल आहेत किंवा पृथ्वीवर असे कितीतरी स्टेशन्स आहेत जे इलेक्ट्रॉनिक्सनं बनलेले आहेत, असे जर गोष्टी जर पृथ्वीवर असतील ज्याची आज जी काही अर्थव्यवस्था आहे ट्रिलियन डॉलर्समध्ये, म्हणजे भरपूर सारी किंमत असलेली व्यवस्था आहे, ती जर आहे पृथ्वीवर आणि असं चुकून हुकून एखादं कॅरिंग्टन इव्हेंट रिपीट झालं, आजही होतं, अरोरा कलर्स आजही दिसतात, पण ते छोट्या मोठ्या प्रमाणातले सोलार वाइंड्स असतात त्याच्यामुळे एवढा इफेक्ट पडत नाही. पण कॅरिंग्टन इव्हेंट सारखं एखादं मोठं सोलार वाइंड आलं जे पृथ्वीला काय झालं, काबीज करून गेलं, तर काय होईल, तर पृथ्वीवरची सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नष्ट होतील. त्याचं काय होईल, शॉर्ट सर्किट होईल, खराब होणं, ह्या अशा गोष्टी होतील. म्हणजे एका बाजूने असं विचार करायला गेलं तर पृथ्वीवरचं जीवन काही काळासाठी ठप्प होईल, त्याची अर्थव्यवस्था कोलमडायला लागेल. याच गोष्टीला टाळण्यासाठी, याच गोष्टीला आपण पूर्वसूचित करू शकतो का? जसं की सुनामी येत असेल तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय करते, पूर्वसूचना जाहीर करते. तसंच सोलार वाइंड येतंय का हे बघण्यासाठी आदित्य L1 मिशन आहे. समजलं आदित्य L1 मिशन काय आहे, तर हे कोरोनल मास इजेक्शन होतंय का हे तपासण्यासाठी साधारणपणे आदित्य L1 मिशन जे आहे ते एका विशिष्ट ठिकाणून सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. मग सायन्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे याचे हेतू काय काय आहेत, तर कोरोनल हीटिंग किंवा ते कोरोनाचा जो काही स्पियर आहे तो हीट का होतो, त्याच्यामध्ये एवढं तापमान काय आहे याचा अभ्यास करणं, त्याचबरोबर सोलार वाइंडची एवढी स्पीड काय आहे याचा अभ्यास करणं. जर तुम्ही मंगळयान पिक्चर बघितला असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये ते यानाची स्पीड सोलार वाइंडमुळे वाढते असं अक्षय कुमार सांगत असतो. तेच सोलार वाइंड का स्पीड होतं किंवा त्याची एवढी ॲक्सेलरेशन का आहे हे समजून घेण्यासाठी हे काम करणार आहे. त्याचबरोबर हे कोरोनल मास इजेक्शन नावाचं ज्याला आपण म्हणतो कन्सेप्ट, मी जे तुम्हाला आत्ता सांगितला, ते नेमकं तयार कसा होतो किंवा सोलार फ्लेअर्स नेमके तयार कसे होतात आणि ते स्पेस वेदरमध्ये काय इम्पॅक्ट घडवून आणतात याचा अभ्यास करणं. त्याचबरोबर टू अंडरस्टँड कपलिंग अँड डायनामिक्स ऑफ सोलार ॲटमॉस्फिअर, सोलार ॲटमॉस्फिअरमध्ये हे हायड्रोजन आयन्स एकमेकांसोबत कपल कसे होतात किंवा त्याच्यापासून जे काही डायनामिक्स तयार होतं, त्याच्यापासून जी काही ऊर्जा निर्मिती होते ती कशी होते. त्याचबरोबर सोलार वाइंडचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे हे नेमके सूर्यापासून निघणारी जी काही ऊर्जा आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, वेगवेगळ्या ग्रहापर्यंत ते कसं जातं, पृथ्वीकडे ते कसं येतं, या बाजूचा सुद्धा अभ्यास करणे हे या मोहिमेचा हेतू आहे. हेतूवर प्रश्न येणार आहे, प्रश्न येऊ शकतो, स्पर्धा परीक्षांमध्ये येऊ शकतो किंवा तुमच्या ॲस्ट्रोफिजिक्सच्या सिलेबसमध्ये येऊ शकतो. तुम्ही जर करत असाल तर वेल अँड गुड. पण मग सूर्यावर इस्रो सूर्यावर चाललाय काय, हा प्रश्नाचं उत्तर अजून पण अनुत्तरित आहे. म्हणजे साधारणपणे इस्रो सूर्यावर चाललाय का, तर नाही. इस्रो का सूर्यावर जाऊ शकत नाही, कारण सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये साधारणपणे किती अंतर आहे, 150 मिलियन किलोमीटर्स. किती आहे, 150 मिलियन किलोमीटर्स. चंद्र आणि सूर्य या चंद्र आणि पृथ्वी म्हणजे साधारणपणे जर ह्या कंपेरेटिव्ह इमेजकडे लक्ष दिलं तर चंद्र इथं आहे पृथ्वीच्या आणि सूर्य कुठं आहे, 150 मिलियन किलोमीटर्सवर आहे. म्हणजे चंद्राचं जे अंतर आहे ते मिलियनच्या खाली आहे, म्हणजे साधारणपणे लाखांमध्ये चंद्राचं अंतर आहे पृथ्वीपासून. पण सूर्याचं किती आहे, 150 मिलियन किलोमीटर्स. अशा वातावरणामध्ये किंवा एवढा प्रवास कुठलंही मानवनिर्मित यंत्र करू शकत नाही, हे तय आहे. याच्यापूर्वी पार्कर प्रोब नावानं नासानं सोडला होता 2021 मध्ये, तो सूर्याच्या परिघापर्यंत पोहोचला,
पण त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची मदत घ्यावी लागली। जसं की त्यांनी इथून पाठवलं व्हेनसपर्यंत, व्हेनस नावाचा ग्रह जो पृथ्वीपेक्षा सूर्याच्या जवळ आहे त्याच्या परिघामध्ये पाठवलं। त्या व्हेनसच्या ऑर्बिटमध्ये ते ऑर्बिट करत 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 मग सूर्यापाशी पोहोचलं। याला साधारणपणे पैसा पण खूप लागतो, याला यानाचा खर्च पण खूप लागतो, पण त्याची आवश्यकता इस्रोला सध्या वाटत नाही, म्हणून इस्रो सूर्यावर पोहोचत नाही, तर सूर्याच्या जवळ एक पॉइंट आहे ज्या पॉइंटवर पोहोचून सूर्याचा अभ्यास करणार आहे, ज्याला लॅग्रेंज पॉइंट असं म्हणतात। ठीक आहे, आदित्य L1 नाव का, तर L1 नावाचा एक लॅग्रेंज पॉइंट आहे ज्याच्यावर हे यान जाऊन काय करणार आहे, ऑर्बिट करणार आहे। आता इथं गंमत लक्षात घ्या, हे जे काही प्रकरण आपण शिकतोय हे ट्रॅजेक्टरी किंवा L1 काय आहे हे समजून घेण्याची गरज काय, कारण हे मिशन त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आदित्य L1 नेमकं आहे काय। या मिशनला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही लॅग्रेंज पॉइंट नावाची गोष्ट तुम्हाला आधी समजून घ्यावी लागेल। म्हणजे हे इस्रोने अधिकृतपणे दाखवले। ज्यावेळेस आपण टू बॉडी कन्सिडर करतो, टू बॉडी म्हणजे इकडे एक पृथ्वी आहे आणि इथं सूर्य आहे, हे जे आहे ते सूर्य आहे आणि हे जे आहे ते पृथ्वी आहे, बरोबर। लक्षात घ्या, दोन बॉडीज आहेत, बॉडी 1 बॉडी 2। ह्या दोन बॉडीला ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस या दोन बॉडीमध्ये असे काहीतरी ठिकाणं असणार आहेत ज्या ठिकाणी या दोन्ही बॉडीद्वारे जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार आहे किंवा जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे या दोन्ही बॉडीची ती काय असणार आहे, इक्विलिब्रियम स्टेजवर असणार आहे। इक्विलिब्रियम म्हणजे समान स्थितीवर असणार आहे। तिथं काय होणार आहे, दोन्हीकडून ते खेचलं जाणार नाहीये, तिथं स्टेबल राहणार आहे। म्हणजे हे L1 L2 L4 L5 L3 जे काही पॉइंट आहेत अशा पॉइंटला जर एखादी वस्तू राहिली तर त्या पॉइंटवरून हे पृथ्वी असेल किंवा पृथ्वीचं जे काही स्पियर आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे किंवा सूर्याची जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते त्या वस्तूला किंवा त्या यानाला किंवा त्या स्पेसक्राफ्टला काय करू शकत नाही, एकमेकाकडे खेचू शकत नाही, ते तिथं स्टेबल राहणार आहे। म्हणून हे लॅग्रेंज पॉइंट महत्त्वाचे असतात। असे पृथ्वीवर टोटल किती पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान असे किती लॅग्रेंज पॉइंट आहेत, तर लॅग्रेंज 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे। मग 1च का, ठीक आहे, तर एक तर हा पृथ्वीपासून जवळ आहे, अंतर जो आहे याचं ते साधारणपणे किती आहे, 1.5 मिलियन किलोमीटर आहे। ठीक आहे, याचा अंतर किती आहे, 1.5 मिलियन किलोमीटर, म्हणजे साधारणपणे किती, 15 लाख किलोमीटर इतका अंतर आहे या L1 पॉइंटचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे बाकीचे लॅग्रेंज पॉइंट्स आहेत हे लॅग्रेंज पॉइंट्सवरून सूर्याचा अभ्यास करणं तुलनेनं थोडंसं कठीण जाईल, म्हणून L1 पॉइंट। त्यातला जो L2 पॉइंट आहे या ठिकाणी ऑलरेडी जेम्स वेब टेलिस्कोप जी आहे, ठीक आहे, ज्याला जेम्स वेब टेलिस्कोप जी नासाची आहे किंवा एकंदरीत नासानं पाठवलेली एक जेम्स वेब टेलिस्कोप ही स्पेस वेदरचा अभ्यास करते किंवा स्पेसच्या सुंदर सुंदर फोटो काढून तुम्हाला पाठवत असते। जेम्स वेब टेलिस्कोप असं नावाने तुम्ही गुगलवर सर्च करा तर JWTS ने ज्या काही इमेजेस घेतल्यात स्पेसच्या त्या तुम्हाला भेटतात, पण हा सूर्याचा अभ्यास नाही करू शकत कारण ही खूप दूर आहे। म्हणून L1 पॉइंटला आपलं आदित्य L1 नावाचं जे काही मिशन आहे ते जाणार आहे, स्पेसक्राफ्ट जाणार आहे। L1 का आलं, लॅग्रेंज पॉइंट का आलं, लॅग्रेंज पॉइंट का गरजेचं आहे, कारण इथून दोन्ही बॉडीनं जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती टाकली जाते ती इथं काय असते, नील असते, इथं ते स्पेसक्राफ्ट काय होऊ शकतं, स्टेबल राहू शकतं, त्या इक्विलिब्रियम स्टेजमध्ये ते फिरू शकतं, बरोबर। मग दुसरी महत्त्वाची एक गोष्ट इथं अशी आहे की लॅग्रेंज पॉइंटला जाऊन यान इथं थांबणार आहे का, तर नाही, तर यान या पद्धतीनं ऑर्बिट करणार आहे, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत राहील। तसंच हे यान या दोघांच्या मधात ही जी काही लाईन आहे इथं L1 पॉइंट आहे, या L1 पॉइंटच्या भोवती असा फिरत राहील। ठीक आहे, म्हणजे ही जर पृथ्वी इथं जरी गेली ह्या पॉइंटला तरी हे यान असं फिरत राहील। लक्षात येते, म्हणजे हे यान काय होणार आहे, ऑर्बिट करत राहणार आहे या L1 पॉइंटच्या भोवताली, ते एका जागी स्टेबल राहणार नाहीये। ठीक आहे, पुढचा मुद्दा, मग पाठवलं कसं जाणार आहे, एवढं तर लांब आहे, किती आहे, साधारणपणे 1.5 मिलियन म्हणजे साधारणपणे 15 लाख किलोमीटर, एवढी तर कॅपॅसिटी नाही। त्यात विशेष म्हणजे जे काही इस्रो वापरणार आहे ते PSLV आहे, त्याला छोटा बच्चा असं म्हणलं जातं इस्रोमध्ये, म्हणजे याची कॅपॅसिटी इतकी मोठी नाही, पण म्हणजे चंद्रयान 3 ला लॉन्च करायसाठी GSLV वापरलं जे ह्याच्यापेक्षा मोठं आहे, पण इस्रो ह्या आदित्य L1 ला लॉन्च करण्यासाठी काय वापरते, PSLV, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ज्याला म्हणलं जातं। मग त्या PSLV ची फ्युएल कॅपॅसिटी पण कमी आहे, म्हणजे ह्याची जी काही इंधन मर्यादा आहे ती पण कमी आहे, पण आपल्याला तर जायचं आहे 15 लाख किलोमीटर, मग कसं काय शक्य आहे, तर मंगळयान पिक्चरमध्ये होम सायन्स नावाची गोष्ट तुम्ही शिकली, म्हणजे ती पुरीचं जे काही प्रकरण आहे विद्या बालन जी करते ते पुरीच्या प्रकरणातून त्यांना एक आयडिया सुचते आणि ते काय करतात, मंगळयान लॉन्च करतात।
सेम तसंच हे इस्रोचं आदित्य L1 जाणार आहे. ते कसं जाणार आहे तर साधारणपणे पृथ्वीच्या भोवती जे ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये काय केलं जाईल, मॅन्युअर केलं जाईल. हे मॅन्युअर केलेलं स्पेसक्राफ्ट एका विशिष्ट वेळी काय केलं जाईल, अर्थपासून त्याला फायनल फायर करून अर्थचा जो काही काय मी त्याला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे किंवा त्याचं जे काही व्हॅन आलन बेल्ट आहे त्या व्हॅन आलन बेल्टच्या बाहेर काढलं जाईल. ज्या वेळेस त्या अर्थच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समधून किंवा पृथ्वीचा जो काही इन्फ्लुएन्सचा प्रदेश आहे त्याच्यातून बाहेर पडेल त्यावेळेस त्याची स्पीड जी आहे ती काय होईल, व्हॅक्यूममध्ये जाईल. व्हॅक्यूम म्हणजे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये जाईल. त्याच्यावर अर्थच्या ग्रॅव्हिटीचा इफेक्ट पडणार नाही. त्यालाच इंग्लिशमध्ये किंवा या स्पेसमध्ये क्रूज फेस असं म्हणतात. क्रूज फेस म्हणजे ज्याच्यावर काय नाहीये, सध्या स्वतःचं नियंत्रण नाहीये, एकदम असं फ्री फ्लोटिंग चाललंय. जसं ग्रह फिरतोय पृथ्वीच्या भोवती सूर्याच्या भोवती तसं फ्री फ्लोटिंग चाललंय. मग ही ट्रॅजेक्टरी अशी जाईल. पण ह्या ठिकाणी गेल्यावर परत एक फायर केलं जाईल, फायनल फायर, कारण त्याला पुन्हा ट्रॅजेडीमध्ये एक ट्रॅजेक्टरीमध्ये आणायचं, एका लाईनमध्ये आणायचं आहे आणि तिथून पुन्हा ते काय होईल, ह्या ऑर्बिटमध्ये रेज केलं जाईल जे L1च्या भोवती फिरणार आहे. समजलं? म्हणजे मिनिमम फ्यूल, मिनिमम खर्च, मिनिमम पैसे लावून इस्रो काय करणार आहे, ह्या L1 पॉईंटपर्यंत पोहोचणार आहे. आता हे L1 पॉईंटपर्यंतची जर्नी सोपी आहे का तर नाही. साधारणपणे इस्रो 2 सप्टेंबरला लॉन्च केल्यानंतर 4 महिन्याचा कालावधी याला लागणार आहे. याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनी एवढंच प्रार्थना करायची की एखादा सोलार वाइंड किंवा एखादा सोलार स्टॉर्म या पर्टिक्युलर मोहिमेला किंवा या मिशनला काही होणे, इफेक्ट करू नये, ह्याला धोका करू नये, जेणेकरून आपलं जे काही यान आहे ज्याला आदित्य L1 म्हणतात ते सक्सेसफुली ह्या L1 पॉईंटच्या भोवताल किंवा ऑर्बिटमध्ये पोहोचलं पाहिजे. तर एवढं सगळं बघत असताना आपण काय बघितलं, सगळ्यात पहिलं जे आपण बघितलं ते म्हणजे साधारणपणे जे काही सूर्याचा अभ्यास करणं गरजेचं काय आहे, सूर्याचे लेयर्स काय आहेत, सूर्याचे वातावरण काय आहे आणि कसं सूर्याच्या ह्या सगळ्या लेयर्स ज्या आहेत त्या स्पेस वेदर डिटरमाइन करतात किंवा आदित्य L1 मिशन खास करून का बनवलं गेलंय. तर अपेक्षा आहे की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. नसेल समजली तर माझी विनंती आहे रिपीट बघा किंवा आदित्य L1 मिशनच्या संदर्भात इतरही व्हिडिओ आहेत तेही बघा. ह्या मोहीम जी आहे ती इस्रोची एक फ्लॅगशिप मोहीम असणार आहे. जर ही मोहीम सक्सेसफुल झाली तर इस्रो खूप मोठ्या रिसर्च सेक्टरमध्ये नाव स्वतःचं कमवणार आहे. इस्रोसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कमी पैशामध्ये इस्रो त्या पॉईंटपर्यंत पोहोचणार आहे ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक देश आणि कितीतरी रुपये वाया घालवत आहेत. इस्रो त्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये तिथं पोहोचण्याचं स्वप्न बघतोय. तर इस्रोच्या ह्या मोहिमेला सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा असणार आहेत. आपण प्रार्थना करत राहू की हे जे काही मोहीम आहे इस्रोची ती सक्सेसफुल होईल. 4 महिन्यानंतर याचा जे काही 2 सप्टेंबरच्या नंतर 4 महिन्यानंतर आपल्याला याचं यश अपयश ऐकायला मिळणार आहे. जरी अपयशी झालं तरी इस्रोचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे पृथ्वीच्या पुढील सुरक्षेच्या किंवा भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. तर अपेक्षित आहे तुम्हाला हे समजलं असेल, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर काही गोष्टी खटकल्या असतील किंवा काही गोष्टी वाटल्या असतील ज्या डाऊटफुल आहेत त्या तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन मुद्द्यासह लवकरच. थँक्यू.